महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात. या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. भायखळा परिसरातील ऐतिहासिक इंडिया युनायटेड मिल जागेवर अत्याधुनिक टेक्सटाईल क्राफ्ट आणि कल्चर म्युझियम प्रकल्प उभारण्याच्या कामांना वेग आलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पना आणि पुढाकारातून विकसित होणारा हा प्रकल्प लवकरच प्रत्यक्षात येणार असून या संदर्भातील सामंजस्य करार आता जवळजवळ पूर्ण झाला आहे. उपमुख्यमंत्री सुनीत्रा पवार या आज राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक घेणार असल्याची माहिती आहे. दरम्यान अन्न व औषध पुरवठा मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयात लाच घेताना लिपिकाला अटक करण्यात आली होती. याच दरम्यान झिरवळ यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करत आहेत. या पार्श्वभूमीवर 2 दिवसांपासून नॉट रिचेबल असलेले झिरवळ हे आज उपमुख्यमंत्री सुनीत्रा पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपत असताना प्रशासनाची नियुक्ती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. दरम्यान राज्यभरातील सर्व ग्रामपंचायती 20 फेब्रुवारीला बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. विविध प्रलंबित मागण्यांसाठी अखिल भारतीय सरपंच परिषदेकडून राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. कार्यकाळ संपलेल्या ग्रामपंचायतींच्या तात्काळ निवडणुका किंवा तोपर्यंत प्रशासक म्हणून सरपंचाची नियुक्ती करा या मागणीसाठी हा बंद पुकारण्यात आलाय. मालेगाव महानगरपालिकेतील नवनिर्वाचित उपमहापौर यांनी आपला पदभार स्वीकारताच नव्या वादाला तोंड फुटलं होतं. उपमहापौर शान-ए-हिंद निहाल अहमद यांनी आपल्या दालनात टिपू सुलतानचे छायाचित्र लावल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर स्थानिक प्रशासनाने उपमहापौर पदांच्या दालनातील टिपू सुलतानचा फोटो काढला होता. मात्र हा वाद शांत होत नाही. तोच उपमहापौर शान-ए-हिंद निहाल अहमद यांनी केलेल्या एका वक्तव्याने वादाची ठिणगी पडली आहे. दालनाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर टिपू सुलतान यांचा फोटो पुन्हा लावण्यात येईल असं वक्तव्य त्यांनी केलंय. महापालिका निवडणुकीपासून पेटलेला नाईक शिंदे संघर्ष आता उघडपणे समोर येऊ लागलाय. एका विशेष मुलाखतीत नाईकांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांना जेलमध्ये जावं लागेल असा खळबळजनक दावा केलाय. इतकंच नाही तर खासदार श्रीकांत शिंदे यांचं राजकीय अस्तित्व संपवण्याचाही इशारा त्यांनी दिलाय. मेडिकल दुकानाचा परवाना रद्द करण्याची परवानगी टाळण्यासाठी मंत्रालयातच लाच घेतल्याचे प्रकरण उघडकीस आल्याने अन्न व औषध प्रशासन विभागात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी लाच घेताना रंगेहात पकडले गेलेले लिपिक राजेंद्र ढेरिंगे यांच्या विरोधात केवळ विभागीय चौकशी नव्हे तर त्यांची प्रतिनियुक्ती तात्काळ रद्द करण्याचे आदेश विभागाचे मंत्री नरहरी झिरवळ यांनी दिले आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून प्रस्तावित पंढरपूर मंदिर कॉरिडॉर प्रकल्पावर आपले काही आक्षेप नोंदवले आहेत. सुब्रमण्यम स्वामी हे गेल्या काही काळापासून सरकारवर हिंदूंच्या मंदिरांच्या सरकारीकरणाचा आरोप करत आहेत. सरकारने हे पवित्र तीर्थक्षेत्र कॉरिडॉर करून पर्यटन स्थळ बनवू नये अशी मागणी सुब्रमण्यम स्वामी सातत्याने करत आहेत. पंढरपूर हे केवळ शहर नसून ते वैभवकुंठ आहेत. तिथला प्राचीन वारसा नष्ट करून कॉरिडॉर उभारणं म्हणजे वारकरी संप्रदायाचा अपमान आणि पैशांचा अपव्यय आहे अशा कडक शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावर सत्ता वाटपाचा मुद्दा निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. शिवसेनेकडून भाजप समोर 2.5 वर्षांचा फॉर्म्युला मांडण्यात आलाय. त्या प्रस्तावावर आजच अंतिम निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यातील चर्चेनंतर चित्र स्पष्ट होणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 8व्या वेतन आयोगाच्या कामाला वेग आलाय. 8व्या वेतन आयोगासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले. आता 8व्या वेतन आयोगाच्या समितीसाठी नवीन नियुक्ती करण्यात आली आहे. 8व्या वेतन आयोगासाठी नवीन संचालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या नियुक्त समितीने नवीन संचालकांच्या नियुक्तीसाठी मंजुरी दिली आहे. आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेची पहिली महासभा आज पार पडत आहे. या सभेमध्ये मुंबईच्या राजकारणातील एक ऐतिहासिक वळण पाहायला मिळणार आहे. मुंबईच्या इतिहासात गेल्या 25 वर्षात पहिल्यांदाच विरोधी पक्ष नेतेपदी महिला विराजमान होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची नियुक्ती निश्चित मानली जात आहे. त्यामुळे महापौर आणि विरोधी पक्षनेता ही दोन्ही महत्त्वाची पदे महिलांकडे गेल्याने महापालिकेत खऱ्या अर्थाने महिला राज दिसून येणार आहे. शासकीय सदनिका बेकायदेशीररित्या मिळवल्याच्या प्रकरणात माणिकराव कोकाटे यांच्यावर बनावट कागदपत्रे सादर केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले होते. त्या निर्णयाविरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत अंतरिम जामीन मिळवला होता. जामिनाची मुदत संपत आल्याने पुढील जामिनासाठी केलेल्या अर्जावर आज सुनावणी होणार आहे. महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना देणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय कॅबिनेट बैठकीत घोटी, त्र्यंबक, जव्हार, मनोर, पालघर या NH-160A महामार्गाच्या उन्नतीकरण प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. 154 किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पासाठी 3,320.38 कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर करण्यात आला असून हा प्रकल्प EPC पद्धतीने राबवला जाणार आहे.
मुंबईत दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घरासमोर झालेल्या गोळीबार प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीला राजस्थान मधील बहादूरगड येथून अटक करण्यात आली आहे. त्याच्यासह आणखी तिघांनाही ताब्यात घेण्यात आले. मुंबई क्राईम ब्रांच आणि स्थानिक स्पेशल टास्क फोर्सच्या संयुक्त मोहिमेत ही कारवाई करण्यात आली असून आरोपींकडून मोबाईल व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन हे 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत. आज ते मुंबईत पोहोचणार आहेत. मुंबईमध्ये फ्रान्सच्या अध्यक्षांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बैठक पार पडणार आहे. या व्हीव्हीआयपी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज शहरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. त्याचबरोबर 17 फेब्रुवारी रोजी पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतुकीचे मोठे बदल करण्यात येणार आहेत. प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांना आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या समक्ष बघितले पाहिजे अशी भूमिका मांडली होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर मात्र राज्यात वाद निर्माण झाला होता. यावरून आता सपकाळ यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.